जेव्हा मराठ्यांनी मुघलांच्या ताजमहललाच घोड्यांचा तबेला बनवलं होतं, ही गोष्ट ऐकून तुम्हाला हे धक्का नक्की बसेल। अनेक शतकांपासून उभा असलेला ताजमहल जगातील 7 आश्चर्यांपैकी एक मानला जातो। भारतातील ताजमहल उभं राहिलं तेव्हा मुघलांचं राज्य होतं। त्या काळात ताजमहल हे त्यांच्या ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जायचं, कारण अकबर पासून औरंगजेब पर्यंत अनेक मुघल आग्रामधूनच कारभार पाहायचे। पण औरंगजेब नंतर बलाढ्य मुघल साम्राज्याला तडा जाऊ लागला। त्याच काळात 18व्या शतकात महादजी शिंदे यांनी दिल्लीवर मोहीम काढून सत्ता आपल्या ताब्यात घेतली। त्यानंतर आग्रा हे जिंकण्यात आला आणि 1785 पासून आग्रा शहरात मराठ्यांची सत्ता सुरू झाली। मात्र 1788 साली इस्माईल बेगने आग्र्यावर हल्ला चढवला। त्याने यमुनेच्या किनाऱ्यावर तळ ठोकला आणि तोफ्यांच्या सहाय्याने आक्रमण सुरू केलं। त्यांच्या या हल्ल्यापासून वाचण्यासाठी घोड्यांना आसरा देणं गरजेचं होतं। त्यावेळी ताजमहल मध्ये मराठा सैन्याने आपलं घोडदळ ताजमहल मध्ये हलवलं। ताजमहलात असलेल्या बराकीमध्ये घोडे बांधण्यात आले होते। नंतर 18 जून 1788 मध्ये झालेल्या लढाईत मराठ्यांनी इस्माईल बेगच्या सैन्याचा पराभव केला। त्यामुळे आग्रा पाठोपाठ मथुर आणि वृंदावन हा प्रदेश मराठ्यांच्या आधिपत्याखाली आला होता। मराठ्यांच्या इतिहासातील हा किस्सा तुम्हाला माहिती होता का? खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा।